अकोल्यातील तेराला तालुक्यातल्या घोडेगाव येथे शेतीच्या वादातून जन्मदात्या आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून करणाऱ्या फरार आरोपीला अखेर 3 महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी विनोद समाधान तेलगोटे यास अहिल्यानगर येथून ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी तेलारा पोलीस ठाण्यात पोलिसांनी कार्यवाही करत आरोपीस अटक केली। 19 मार्च रोजी आरोपी विनोदने शेतीच्या हिश्श्याच्या वादातून आई वडिलांशी भांडण करून त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले। यात त्याची आई बेबाबाई उर्फ गोकर्णा तेलगोटे जखमी झाली। उपचारादरम्यान बेबाबाई यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर फिर्यादी विजय तेलगोटे यांनी तक्रार नोंदवली होती। फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी विनोद यास दारूचे व्यसन असून तो आई वडिलांशी नेहमीच शेतीच्या हिस्सा व उत्पन्नाच्या पैशावरून वाद घालत असे। 19 मार्च रात्रीच्या घटनेत त्याने नियंत्रण गमावून थेट कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला आहे। पोलीस स्टेशन तेलारा अंतर्गत ग्राम घोडेगाव येथे आरोपी विनोद समाधान तेलगोटे यांनी त्याच्या आई वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची आईचे मरणास कारणीभूत झाला। या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी विनोद तेलगोटे हा मागील 3 महिन्यापासून फरार असून तो पुणे व नगर जिल्ह्यात आपली ठिकाणे सतत बदलत होता। या अनुषंगाने पोलीस स्टेशन तेलारा येथे हेड कॉन्स्टेबल राहुल तायडे व PC मनोज कासले यांचे पथक गठन करण्यात येऊन त्यांनी नगर जिल्ह्यामधील वाळकी या ठिकाणी आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे हजर केले। या संदर्भाने पुढील तपास PSI भटकर हे करीत आहेत।